नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्राचे समाजसुधारक पाहणार आहोत. जे सिरीज आपण सुरू केलेली होती ते टप्प्याटप्प्यांनी पाहणार आहोत. असं नाही की एकाच दिवशी संपूर्ण पाहू बा, हे जमू शकलं नाही, म्हणून एकाएकाने आपण पाहू. तर आज महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल इम्पॉर्टंट माहिती जाणून घेऊ, जे परीक्षेच्या दृष्टीने फारच इम्पॉर्टंट आहे. स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता, विधवा विवाहाचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा ऋषितुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांचे नाव टोपण अण्णा, यांना भारतीय समाजसुधारणा चळवळीत मानाचे स्थान आहे. महर्षी कर्वे म्हणतात, स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना होय. म्हणजे परमेश्वराची प्रार्थना कोणती, तर स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार आणि उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना होय. महर्षी धोंडो केशव कर्वे ऋषितुल्य जीवन वृत्तात यांचा जन्म 18 एप्रिल 1848 मध्ये मुरुड, शेरवली, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. मुरुड येथील सोमन गुरुजींकडून त्यांना निस्वार्थीपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा मिळाली. शिक्षण मुरुड, तालुका दापोली येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. इयत्ता 6वीची परीक्षा सातारा येथे देण्यासाठी महर्षी कर्वे मुरुड ते सातारा हे 125 मैलांचे अंतर कुंभार्ली घाटातून 3 दिवस पायी चालून गेले. मग प्रश्न विचारणार, कोणत्या घाटातून आणि किती किलोमीटर प्रवास करून, किंवा विचारू शकतात की कोणी मैलाचे अंतर पार करून परीक्षा दिली. तर नाव विचारलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे, आणि किती विचारलं तर 125 किलोमीटर, आणि कोणत्या घाटातून तर कुंभार्ली घाटातून. कितवीची परीक्षा दिली तर इयत्ता 6वीची. 1873 मध्ये कर्वेंचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई हे कर्वेंची पहिली पत्नी होती. 1880 मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण